नमस्कार. तर आजच्या या कथेत आपण आर्याच्या आयुष्यात किंवा तिच्या भूतकाळात असा कोणता माणूस होता की ज्यामुळे तिच्या आयुष्यात हे सर्व घडलं ते आज पाहणार आहोत. तेव्हा देशपांडे म्हणाले, तो माणूस तुला खूप जवळचा होता. आर्याचं हृदय थांबल्यासारखं झालं. किती जवळचा? हा प्रश्न तोंडातून निघाला, पण डोळ्यात भीती होती. अद्वैतने नजर खाली घातली. इतका जवळचा की त्याच्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. क्षणभर शांतता पसरली. या शांततेत आर्याला स्वतःच्या श्वासाचाही आवाज ऐकू येत नव्हता. तेव्हा ती म्हणाली, अद्वैत, सरळ सांग, माझ्याशी खेळू नकोस. ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तो तिच्याकडे पाहिला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आर्या, तो माणूस म्हणजे तुझे वडील. जमीन सरकावी तसं तिला वाटलं. काय? तो शब्दही तिच्या ओठावर तुटक निघाला. माझ्या आईच्या मृत्यूमागचं सत्य तुझ्या वडिलांशी जोडलेलं आहे, अद्वैत म्हणाला. आर्या खुर्चीत बसून राहिली. डोक्यात विचारांचा कल्लोळ होता. तिला कळून चुकलं होतं. ही केवळ प्रेम कहाणी नाही, तर नात्यांची, सत्याची आणि वेदनांची परीक्षा आहे. आता प्रश्न एकच होता, प्रेम जिंकेल की भूतकाळ? आर्याचे डोळे कोरडे होते, परंतु आतून ती तुटत होती. दुःख खूप होते. तू मला आधी हे का सांगितलं नाहीस? आणि पश्चाताप, या सर्व गोष्टींचा त्रास आर्याला होत होता. आवाज शांत होते, पण प्रश्न जखमी होते. अद्वैत पुढे आला, पण थांबला. कारण मला माहीत होतं, हे कळाल्यावर तू मला नाही तर स्वतःलाच दोष देऊ लागशील. माझ्या वडिलांनी काय केलं? असं आर्याने थेट विचारलं. अद्वैतने खिशातून एक जुनं पत्र काढलं. पिवळं पडलेलं, कडांना घड्या. हे माझ्या आईचं आहे. मरण्याआधी तिने लिहिलेलं. हे पाहिल्यानंतर आर्याचे हात थरथरत होते. तिने पत्र उघडलं. मी चुकीची होते, पण मला ढकलणारी परिस्थिती तुझ्या वडिलांनी निर्माण केली. त्या अपमानाने मला संपवलं. शब्द संपण्याआधीच आर्याच्या हातातून पत्र खाली पडलं. हे खोटं आहे, असं ती कुजबुजली. कारण तिला या सर्व गोष्टींवर विश्वास बसवणं हे कठीण झालं होतं. मला पण असंच वाटायचं, अद्वैत म्हणाला. म्हणूनच तुला ओळखल्यावर मी स्वतःशी लढलो. तुझ्यावर प्रेम करायचं की तुझ्यापासून दूर जायचं? आर्या उठून उभी राहिली. डोळ्यात पाणी होतं, पण आवाज ठाम. जर माझे वडील चुकीचे असतील तर त्याची शिक्षा मला नको. आणि तुझ्या आईच्या वेदनांची शिक्षा तू स्वतःला देऊ नकोस. अद्वैत स्तब्ध झाला. आपण भूतकाळ नाही, आर्या म्हणाली. पण तो स्वीकारल्याशिवाय पुढे जाऊ सुद्धा शकत नाही. आर्याचं हे बोलणं अगदी सत्य होते. त्या क्षणी प्रेमाने पहिल्यांदाच सत्याचा हात धरला होता. पण या सत्याबरोबरच आणखी काय पाहावं लागणार होतं? तर हे सत्य सगळ्यांसमोर यायचं बाकी होतं. म्हणजेच आता पुढे आर्याच्या वडिलांना हे सगळं कळाल्यानंतर अजून काय होणार होतं ते आता आपण पाहूया. रात्री आर्याला झोप लागली नाही. डोळे मिटले की तेच पत्र, तेच शब्द, त्या अपमानाने मला संपवलं. सकाळी ती ठामपणे उठली आणि आज पळायचं नव्हतं. आज प्रश्न विचारायचे होते. हॉलमध्ये तिचे वडील वर्तमानपत्र वाचत बसले होते. नेहमीसारखे शांत, गंभीर बाबा. आर्याचा आवाज थरथरला, पण पाय मागे सरकले नाहीत. ते वर पाहू लागले. काय झालं आर्या? तिने पत्र त्यांच्यासमोर ठेवलं. हे वाचा. क्षणभर ते गोंधळले, पण पत्र उघडताच त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. काही ओळी वाचल्यावर हात थांबला. हे तुला कुठे मिळालं? आवाज खोल, अपराधी. उत्तर द्या बाबा, आर्या म्हणाली. तुम्ही तिला अपमानित केलं होतं का? खोलीत शांतता पसरली. जड, असह्य. हो.
ते हळूच म्हणाले, मी चुकलो. तो एक शब्द आर्याच्या हृदयावर घाव घालून गेला. मला वाटलं नव्हतं माझ्या शब्दांनी कोणाचं आयुष्य संपेल. ते पुढे म्हणाले, मी माफी मागायला गेलो होतो, पण उशीर झाला. आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुमच्या एका चुकीने 2 आयुष्य उद्ध्वस्ती झाली बाबा. ते मान खाली घालून बसले आणि आता आर्याने विचारले, मी आता काय करू? ज्याच्यावर मी प्रेम करते त्याच्या आईच्या मृत्यूला माझं कुटुंब कारणीभूत आहे. ते उठले. पहिल्यांदाच त्यांच्या आवाजात थरकाप होता. सत्य लपवू नकोस, ते म्हणाले. जर अद्वैतला आणि त्याच्या कुटुंबाला हे कळायला हवं असेल तर ते कळायलाच हवं. आर्या स्तब्ध झाली. तिला अपेक्षित नव्हतं की वडील स्वतः सत्य स्वीकारतील. पण बाहेर अद्वैत वाट पाहत होता. त्याला माहीत नव्हतं आत काय निर्णय झाला आहे आणि आता हा निर्णय सगळ्यांचं आयुष्य बदलणार होता. आर्या हळूच बाहेर आली. अद्वैत गेटजवळ उभा होता. नजर रस्त्यावर पण मन कुठेतरी दूर. अद्वैत, तिचा आवाज ऐकून तो वळाला. क्षणभर दोघेही काहीच बोलले नाहीत. त्या शांततेतच सगळं बोललं गेलं. मी बाबांशी बोलले, आर्या म्हणाली. त्यांनी चूक मान्य केली. अद्वैतचा श्वास थांबला. खरंच? हो. आणि ते स्वतः येऊन तुझ्या कुटुंबाची माफी मागायला तयार आहेत. अद्वैतचे डोळे भरून आले. त्याला राग यायचा होता, पण त्याऐवजी वेदना बाहेर आल्या. माझ्या आईला ते शब्द परत मिळणार नाहीत. तो हळूच म्हणाला, मला माहीत आहे. आर्या म्हणाली, पण त्या शब्दांनी आपणही संपायला नको. तो तिच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच तिला सोडण्याचा विचार त्याच्या मनात कमी झाला. आर्या, तो म्हणाला, जर माझ्या आईचं सत्य सगळ्यांसमोर आलं तर तुझ्यावरही बोटं उठतील. उठू देत, ती शांतपणे म्हणाली. मी प्रेम केलंय, गुन्हा नाही. तो तिचा हात धरू पाहिला, पण थांबला. हा निर्णय सोपा नाही, तो म्हणाला, पण योग्य आहे. ती म्हणाली. त्याच क्षणी अद्वैतचा फोन वाजला. समोर नाव झळकलं, काका. तो कॉल उचलला. समोरून आवाज आला, अद्वैत, आपल्याला भेटायला येणारा माणूस तुझ्या आईच्या फाईलमध्ये आहे. अद्वैत आर्याकडे पाहत राहिला, कारण आता फक्त भूतकाळ नव्हे तर कायदाही त्यांच्या प्रेमाच्या वाटेत उभा राहणार होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला कथा आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.